आणि आता बातमी पावसाची। मुंबईत पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। मुंबई आणि उपनगरमध्ये 24 तास हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, नक्कीच प्रणिता, जर पाहायला गेला तर आज संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण सध्या तरी पाहायला मिळते आणि येत्या 24 तास जे आहे तो असंच ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आज मुंबईत आणि परिसरात उपनगरात जर पाहायला गेलं तर मध्यम आणि हलका स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतं। समोरचा जो संपूर्ण दृश्य आहे हे संपूर्ण दादर चौपाटी आहे। आपण बघतो की संपूर्ण जे समुद्राच्या लाटा आहेत त्या किनाऱ्याला येऊन धडकत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 3 ते 3.5 मीटर उंच ज्या लाटा आहेत त्या संपूर्ण किनाऱ्यावरती येत असलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे हाय टाईडचा सुद्धा जो अंदाज आहे तो पालिकेमार्फत, महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। मात्र संपूर्ण परिसर दादर असू दे किंवा संपूर्ण माटुंगा, प्रभादेवी किंवा लोअर परल या संपूर्ण परिसरात आता हलक्या पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सोबतच जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात बुलढाणा किंवा इतर बीड या साईडला सुद्धा ग्रीन जो सिग्नल आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण कोकणात ठिकठिकाणी पाऊस सुरू आणि त्यासोबत आता मुंबई सुद्धा गेल्या 2-3 दिवसापासून जो पाऊस आहे तसाच अगदी नक्कीच जर पाहायला गेलं तर संपूर्ण पावसाची जी दृश्य आहेत ते आता सकाळी येत असलेले जे संपूर्ण लोक आहेत, मुंबईकर आहेत, ते अनुभवत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।